श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिक महानगरपालिकेतील सत्तेच्या चाव्या अर्थात सत्ता खुर्चीचा निवाडा आता नाशिककरांच्या हाती आहे. राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार. याच दिवशी नाशिक महापालिकेची सत्ता महायुतीकडे त्यातही भाजपकडे जाणार की महाविकास आघाडी काही राजकीय चमत्कार घडवून आणणार याचा फैसला होणार आहे. नाशिक महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेस वगळता जवळपास सर्वच प्रमुख पक्षांच्या हाती नाशिककरांनी वेळोवेळी दिल्या. मात्र 2017 साली झालेल्या निवडणुकीत नाशिककरांनी भाजपवर विश्वास टाकत एक हाती सत्ता दिली होती. 2022 साली महापालिकेची मुदत संपल्यानंतर निवडणूक होणं अपेक्षित होतं. मात्र गेल्या 3 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट लागू आहे. या काळात शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत गेली. खड्ड्यांनी पोखरलेले रस्ते, वाढती वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न तसेच गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नाशिककर त्रस्त झाले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हे मुद्दे केवळ प्रचारापुरते मर्यादित न राहता थेट सत्ता स्थापनेचा कणा ठरणार आहे. आता नाशिककर कोणाच्या हाती शहराची सूत्र सोपवतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. 9 न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी अमोल वाघमोळे, नाशिक.